बर गरीब इतकं नालायक श्रीमंताच ऐकत येते. बाबा सांगून मिळालं तर ऐकत. आता हे श्रीमंत माणसं पोरींचे लग्न करतात कोटी 1.5 कोटीचे. हे काय 2 एकर उसावून 3 एकर का बसव करतात. त्याला म्हण करा बरं 10 एकर कांदे लावून कर बरं पुरीचं लगीन. त्याच्याकडे पैसे इन्कम आहे, धाबे आहेत, बार आहे, शाळा आहे, पेट्रोल पंप आहे, अंगणवाडी आहेत, बचत गट आहे. तुझ्याकडे काय गाद रे? 3 मशीन 2 ट्रॉल्या त्याचे हप्ते फेडरायचे राहिले. तू त्यांचं पाहतो. चांगले लोक खाली बसून जेवत होते. या श्रीमंतांना किडा आला, उभ्यानं जेवण आणलं आणि ते वरड नाला ताटली हातात घेत भात. एक ताटलीच घेऊन गेलो, भातच सापडला. त्याला घरी नेली ताटली. एकाला भात सापडला तर एकाला भात सापडला तर वरण सापडलं. तेवढ्याने एकाला धाका लावला, भातही सांडला. ते वाईट लागलं म्हणला उडत गेलं नाही. काही करीत बसायचं आपलं. अहो काही झालं तर संस्कृती कुठे पैशाने मिळते का महाराज? लाख तुमच्याकडे पैसा आहे, जेवण खालीत बसून असावं. काय मत आहे तुमचं? गादी टाका ना, लय उता आला तुमच्या पैशाला तर जेवणाला गादी द्या. जिच्यावर बसलं ती गादी घरी नाही, त्याची सोय तरी होईल. ती भंगार भुंगार जेवणार नाही. काही नवीनच आणायचं. त्या पैशाला उत आला आणि किडा आला. तो गुलाबजामू चांगला गोल होता, कोणला मुळ्यात उठलं गुलाबजामूच लांबावला. काय कोणत्या बापाचं गेलं तर चांगला गोल गुलाबजामू म्हातारी माणसं टपाटपा खात होती. दात असू नाही तर नसू, किडा आला लांबावला. गुतला म्हातारीच्या नागपुडे मेलं म्हातारी. गुलाबजामू गोल का बरं हलवा करायचाच का? बुंदीन गुलाबजामू खायला शेपरेट चांगली का एकत्र? शेपरेट. बुंदीची चव वेगळी, गुलाबजामुनची चव. बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामू पाकात आहे. बुंदी डाळीच्या पिठाची आहे, गुलाबजामू मैद्याचे. कोणला खेळा आला दोन्ही एकत्र केलं. राजा राणी काय तुझ्या बापाचं गेलं तर बा राजाला राणी चिपकायला चाललं काय होत? राजा एवढा राजा राणी. राजाला कळलं सुद्धा नाही आपल्याला राणी कवाची टाकली का काय झालं. बावळ्याचा बादल झपटकन हातानं सटे मरावं लागणारच आहे. फायनल झालंय. कधी मरायचं ठरलं आपला. आता हे मधले जे मरण आहे ना, हे कर्माचे मरण आहे. महाराज शेती उत्पन्न वाढावं म्हणून आपण केमिकलचा वापर केला, पॅरासाइड वापरले. परिणाम असा झाला उत्पादन वाढलं पण त्यामधले व्हिटॅमिन्स कमी झाले. उत्पन्न वाढलं पण त्या उत्पन्नामुळे त्या पिकामध्ये राहणारे व्हिटॅमिन कमी झाले. व्हिटॅमिन कमी झाल्यामुळं अन्नाचं उत्पादन वाढलं, त्या प्रमाणात रोगाचा विकार वाढला. डोंगराळ भागामध्ये शेतकरी फक्त बाजरी पेरायचा, खत टाकायचा, शेणखत पहिलं. ती बाजरी काढली तरी सुंदरच दिसत होती आणि भाकर खाली तर वास येत होता बनवताना. आज आपण सगळे दूध हायब्रिड. माणसांचे मेंदू भरमिष्ट व्हायचं कारण काय? देशीवर जर मेथीवर जर देशी फवारली तर मेथी महिन्यात येते. मेथी ना मेथी 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 टाका अशी 3-3 पानं येऊ द्या तिला इतकी आणि फक्त देशी फवारायची. आणि ती मेथी सप्त्याच्या पंक्तीला दिली. आणि ती आम्ही लिंबू पिळून खाल्ली. आता काय करता? तरी लोक म्हणले अन्नदाता सुखी भव. नाही महाराज, तुम्हाला एक ध्यानात ठेवा महाराज, कोणी माना नाही तर नका मानू. सेंद्रिय शेतीशिवाय कृत्रिम प्रक्रियेशिवाय आताची शेती योग्य नाही. काय मध्ये गावरान गाईचं 1 लिटर दूध जर शिजत 10 लिटर दूध सारखंच. कोणता पैलवान जर शिजत दूध पिऊन कुस्ती जिंकून आला त्याला म्हणा बोटवर कर, मी सत्कार करतो तो. असं चालतं का? नैसर्गिक ते
नाही सर, आता तुम्ही काही करायला लागले त्याला काय किंमत आहे? पैशाला उतारला म्हणजे आपलं काही करायचं. पूर्वी चांगले तांदूळ हातात देत होते लोक, फिकीत होते. काय पैशाला उतारला, पुढे केला. तांदळाचे पिशवे येतात, घ्या. पिशवीतच का घालायचे तांदूळ? तुम्ही फेकणार कशा नाही शेवटी हातात, आणि मोकळे कशा करणार तुम्ही? मग पहिले कशा देत होते तुम्ही? मग पिशवीतच का घालायचे? मग लोकांनी पिशवे फेकायला सुरुवात केली. लोक वैतागले लफड्याचं लग्न. लोक म्हणले मूर्त्याचा आकली 1.25 लाखाची. नाही तर आता फेकायचं काही राहिलं नाही, पण फक्त गाव नाव ठेवलंय म्हणून काय राहिलं. आता मरायचं कसं? मरून दाखवतो, मरून दाखवतो, स्वर्गात सुद्धा नेऊन घालतो. याची ताकद कमी झाली, याची ताकद कमी झाली, शरीराची ताकद कमी झाली. म्हातारं खाटा उताना पडलं, नुसतं पाहतो म्हातारं, खाजवीत नाही काही. भेटायला येणारे आले, आता जवळजवळ शेवटची स्टेप आली. त्याच्यात आपल्याला बुद्धी कमी, यालाही हुशार तज्ञचे त्या. भेटायला गेले का एक बाई, तो म्हातारा पा बोलत नाही बरं का, नुसता पाहतो. कसा? एक म्हातारी गेली, पायाला हात लावला. तज्ञ होती, गार पडला. आता जवळजवळ दुसरी तीच सवत होती. नाक पाहते, कल्ला, नाकाचा शेंडा. तिसरी वल्ली, नाक पाहू नका, पाय पाहू नका. आता म्हातारा तंद्रीत, तंद्रीत. त्याच्या जेवढ्या कागदांवर सह्या घ्यायच्या तेवढ्या घेऊन तो, आणि मग त्या म्हाताऱ्याला आयुष्यभर केलेली कर्म त्याच्या डोळ्यापुढे येतात. आणि त्याच वेळेस त्याला जी गोष्ट आवडते ती वासना तयार होते, आणि वासना तयार झाली का ती लगेच यमाला फोन करते. यम येतो आणि 21,600 वेळा होणारा श्वासवास बंद झाला की प्रेताच्या तोंडात नाग कापूस घातला, मेला माणूस. मेला ना, पाहता काय माणूस मेला, पण शिल्लक काय राहिला आता? प्रेत. आणि माणसं कशाजवळ राहतात? प्रेताजवळ. प्रेतामधलं काहीच राहिलं नाही. मग टाळकऱ्यांना, माळकऱ्यांना, पखवाद्यांना प्रश्न, माणसाचा मरताने जीव जातो का? 2 मिनिटं वेळ घ्या. बांबावल्या भ्यानं उत्तर देत नका जाऊ. माणसाचा जीव कधीही जात नाही. माणसाचा जीव वासनेनुसार ट्रान्सफर होतो. माझ्या अंगातला शर्ट मी जुना झाला म्हणून बदलावला, शरीर बदलावलं नाही, शर्ट बदलावला. वासना जशी होती तसा पुनर्जन्म झाला. आता स्वर्गात गेल्यावर काय होतं मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलेलो नसल्यामुळं जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय, पण आता तोपर्यंत सांगता येणार ना. पण इथपर्यंतचा भाग बाकी. कालही सत्य, आजही सत्य, उद्याही सत्य. आता सगळे राजकारणी लोक, पुढारी बिडारी सगळे लोक ऐका, अंगणवाडीच्या बाया बिया, बचत गटाच्या बाया, तंटा मुक्ती अध्यक्ष विध्यक्ष, पाया पडतो. इथून पुढे माणूस मेल्यानंतर त्याला तुम्ही नदीवर जाळता तर त्याची राख नदीत टाकू नका. पाया पडतो तुमच्या. नद्या स्वच्छ ठेवा, नद्या स्वच्छ ठेवा, नद्या स्वच्छ ठेवा. ती राख गुणीत घाला, घरी आणा आणि आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. ही भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धांजलीला नदीवर भाषण करीत बसू नका. लोक लावितात खालून घोडे, तुम्ही वरून देतात श्रद्धांजल्या. बंद कराय. पहिली गोष्ट, प्रत्येक माणसानं नदी स्वच्छ ठेवायला शिका. नदी ही माता आहे. निसर्ग कोपला त्याला हे कारण आहे. आषाढ संपत आलाय, निमा झाला, बुरबुर येईन बुरबुर. हा उगाच आपलं काही चालत नाही. ते पहिली गोष्ट थोडं वाईट आहे कानाला, पण खरं आहे. प्रत्येक व्यक्तीनं वडिलांची राख, आईची राख घरी आणा. तो खड्डा घ्या, त्याच्यात झाडं लावा. आणि पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत त्या झाडाला पाणी घाला. बापाची सावली झाडाची सावली सारखीच राहील. आणि 1 वर्षानंतर तुम्हाला झाडाला पाणी घाला लागली पाहिजे. कीर्तनाला बोलायचा ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. मग तुम्हाला मला काय नाही, ज्ञान नाही. मग ज्ञान आलंच पाहिजे. देतोय आवाज आता. ज्ञान आलंच पाहिजे. ज्ञानासाठी तर देव आहे आणि देवच ज्ञान आहे. पण ते ज्ञान शाळेतलं नाही. शाळेतल्या ज्ञानाला कोण खात? MA कोण खात? MA, MPhil, PhD, DH, MS, LLB, DEd, junior KG, senior KG, higher KG, lower KG, MBA, DEd, art and commerce, science, FYN, SYN, MTech, BTech, D-Ring, diploma, turner, fitter, welder, mechanical engineer, political engineer, MPSC, UPSC, NET, SET, pharmacy, ICT, Dairy diploma, MBA, BA, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. ज्यानं उठायचं त्यांना इंग्लिश मीडियम घालायची. पोरं कमी पडले, शाळा मोकार झाल्या. मास्टर पोरं सापडे देतो आपल्याकडे घाला. अरे एकच आहे, घालावं कुठं तुला पागल निघाली का? पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का? तू वाटेव बस मी आतून पोरं. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होती तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांना पोरं होईन तर तुम्हाला उत आला. त्याच्यामुळे क्वांटिटी वाढेल, क्वालिटी. सध्याच्या जगात क्वालिटीच नाही, फक्त क्वांटिटी. फक्त क्वांटिटी. पोरं मोकार शाळेत जातात. गाडी आली 6 लाखाची न्यायला. 3 वर्षाचं पोर 6 लाखाच्या गाडीत. ते जात नाही, झोपत आहे. येता नाही, झोपत आहे. तिथेही फक्त बिस्किट खाते. आणि त्याच्याही म्हणते काय शिकवलं बाईनं, वांग शिकवलं बाईनं. काय शिकली? 2.5 वर्षाच्या पोराला बाई शिकीलच काय? मी एवढ्यांना शिकतोय तरी सुधरा ना. ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिकत? बरं माझ्याकडे शिकायला का एका वर्गात भेट का? पहिली ते नदी. शिवाय रोज 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ. नाही चला फायनल करून घ्यायचं अभंगाला. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. किचकट अभंग आहे, थोडासा किचकट आहे पण फिट करून देतो. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. फक्त ज्ञान असं आहे 12व्या अध्यायात पाहिजे. आणि 12व्या अध्यायातलं ज्ञान पाहिजे. कोणतं? 13व्या अध्यायातलं. आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. नाही तर ज्ञान नसलं का गडी देखणारही पण गडी नाही. गडी देखणारही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. काय करतात मग? घ्या लिहून यादी. यादी आहे का? साबरीचा वन लावून फायदा नाही. नीट आहे का? साबरीचा वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका, मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा,
खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू नाव ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू परत ओलांडू शकत नाही आणि मासा समुद्र तरू शकत नाही. पुढचं वाक्य आहे का, मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती मोठे असा, आई बापाच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. पुन्हा ऐका, शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशेतलं गोचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. आणि ज्ञान नसणारा माणूस सुखी जगू शकत नाही. जगू शकत नाही. त्याला ज्ञानच पाहिजे आणि ते बाहेरचं नको, आतलं पाहिजे. आज कीर्तनाला घेतला अभंग ज्ञानोबांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला डोक्याला हात लावायचं नाही. आपल्याकडे ते दरिद्रीपणा चालत नाही. नाही ते यायचं नाही, लांब बसायचं, दुसऱ्याच्या चपला चोरायच्या घर. नको खेदा करू कोणता गोष्टीचा, नको खेदा करू कोणता गोष्टीचा. आणि इथं नाचलं पाहिजे, अवलादी डाबरीवर नाचलं द्या. बाई वाड्या राहतो भाड्याच्या घरात. सुनून तुझा माझ्यावर भरोसा नका, तुझ्या बापाचाच नाही तर सुरू नका. इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाही, इथं नाचता नाचता करायला देवाचा पिता. सिद्ध बिद्ध काही करायचं नाही. आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, यसला यस, नो ला नो. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. आपल्याकडे नाही नाही उत्तर, हा नाही उत्तर. एखादा म्हणणं मला पटलं नाही, मला आज उत्तर देताना महिन्याने देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण द्या. पण पामतेवानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस, नो ला नो. आपण मला पटापट उत्तर द्या. बायको सुरुवातीला होती का? नाही. मधी आहे, शेवटी शेवटी नाही. म्हणजे बायको शेवटी आहे ना, पुन्हा लोक नाही लावायचं. म्हणजे बायको शेवटी नाही. म्हटलं पहिलं वाक्य नीट आहे का? बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. चला पुढे. बाळ जन्माला आल्याबरोबर माया होती का? नाही. मधी होती, शेवटी नाही. म्हणजे माया पहिल्यांदा नव्हती, मधी होती, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी होती, शेवटी नाही. आता बसलेल्या माणसाने उत्तर द्या. स्वप्न खरंय का खोटंय? आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. डिस्कवरी चॅनल शोधत लावायचं काहीतरी. स्वप्न खरं आहे का? 99% लोकांचं म्हणणं आहे स्वप्न खरं नाही. मी म्हणतो स्वप्न खरं आहे. खरं आहे. स्वप्नात माणूस उडी आणत नाही, पैसे मोजित नाही, प्रेषिता मुका घेत नाही, मारामारा करीत नाही का? स्वप्न खरं आहे, पण जागा झालं नाही. उत्तर नीट आहे का? स्वप्न खरं आहे, पण स्वप्नातच खरं आहे. स्वप्न खरं आहे, पण स्वप्नात खरं आहे. जागा झालं का स्वप्न खोट आहे. संसार खरा आहे, पण ज्ञान नाही तेवढंच. एकदा माझं कोणी नाही हे ज्ञान आलं का संसार खोटा आहे.
आणि तुम्हाला आणि मला ज्ञान नाही म्हणून संसार खरा आहे. ज्ञान आल्यावर संसार खोटा आहे. ज्ञान नाही म्हणून आपण म्हणतो त्या बाबळी बसून या बाबळी पोच जिकडली अख्खी गिर त्याची झिली त्याची झिरवली नाही ना मैं बापाचा मी. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? वरच्या तुकड्या पाईपलाईन करून बाहेर काढलं का मी मोकळा झालो. पागल आहे तू. पुढं बार काढित होतो माग सायपन उकळायची. सायपन जोडीत होता नट ढिला होतो. नट बसत होतं चमड खलास होतं. चमड बसत होतं डीपी जळती. डीपी बसती तर एअर आटती. आजीबाईला विचार ना कस काय चाललंय. काय नाही तिसरीचं लग्न झालं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. तिसरी जाती तर पहिली बाळातपणाला येते. पहिली बाळातपणाला येते तर दुसरी ऑपरेशनला येते. दुसरी ऑपरेशनला येते तर धाकटी पडून जाती. तू मोकळी होती कधी. तू मेल्यावर सुद्धा बांधून न्यायची बाई सुतळीला. उठून पाहायला बसली सगळ्या जावा आल्यात का. मग प्रेड बांधून नेत्या सुतळीला आवडून ती उठून पाहिलं. या जगात संसारात कोणी सुखी झालाय का. येडे झाले ते लोक. मग राज्य सोडून गेले ते का येडे होते का. संसार सोडून भंडारा डोंगरावर भजन केलं ते का येडे होते का. आपण मला सांगतो मी संसारात सुखी आहे. काय सुखी आहे. जिला एकही सून नाही ना एकही सून ती बोलून देत नाही कोणा. त्या पोपटावानी बोलत ती पोपटावानी. तुला सून नाही ना जिला नाही ना ती म्हणती माझ्या डोळ्याला कथ आणायची. आण ग बाया तुला अजून सुनाचा झटका माहिती. आणि सून आली का 1.5 महिना अगोदर विचारी ती प्रस्थान कवा आहे. दुःख बांधवडी कोण कोणाचं येडाय का काय. जिला किती 4 कुत्र पाळा किती 4 माणूस फाडून टाकणार. आणि शिवाला फक्त वाघ येऊ द्या. त्याला भुकायचं इंजेक्शन द्या. ते कानात आहे पण भुकत नाही. तेव्हा मी भुकलो का ह्याच्यासाठी केला होता. विचारलंच आपल्याला ते भुकत नाही फक्त कानात आहे. इतर टायमाला कुत्र मालकाच्या गोदडीत झोपाते पण चोर आल्यावर खाटा खाली झोपाते. इतकं हुशार कुत्र ते वाघाला म्हणतंय खाटावरचा ने मग आता मुळा उठला. शंभूक करी गर्जना जो देखील नाही पंचाना त्याच्यात उतरला नाही तोपर्यंत वाटतं माणसाला हे नाही होऊ नये. कर्म कसंही करा जिरतीच. चिंता बिंता काय करायचं नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगाला सुरुवात येसला येस नो ला नो. अभंग ज्ञानोबरांचा आहे. कडवे 4 आहेत. अभंग उपदेश आहे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायचं नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर बाप्पाचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तू डोक्याला ताण करू नको. तू मोकळ्या मनाने जा. तूच बाब्याची बिस्किट खातील. तू का बाब्यामुळे तुला बिस्किट आहे नाही तर तुला कोण खात. पावसाळ्यात संपल्यावर पुढे खेकडं निघते का भाऊ. रात गई बात गई. भुईमुगाच्या शेंगात दाण आहे तर त्याचा मुकाम पोत येते. दाणा निघून गेला तर त्याचा मुकाम सुलीत. कोण खात. फॉर्म भरायला अख्खं गाव प्रचाराला अख्खं गाव उमेदवार पडला एकटा घरी आला. कार्यकर्ते गायब. कार्यकर्ते दुसऱ्याच्या मुलाला गेले जिंदाबाद. परत सकाळी याच्या घरी आले. प्रयत्न करू आपण. तेवढी राहिलेली 1.5 एकरला गेलाय पाय म्हणजे झाला. लोकांना काय घेणे. 99% लोकांना असं भ्रम आहे का आमच्यावर समाजाचं प्रेम आहे. समाज फक्त वापरून घेतो सोडून देतो. समाजाला तुमचं काही घेणं नाही. हा तुम्हाला भ्रम आहे
का मला लय फोन येतात, मला लय मार्केट, मला लय लोक लग्नाला बोलतात, मी सारखा लग्न नाही तर तू पागल आहे, तू पागल. लोक गाजर कोणला खात नाही, लोकांना काही घेणं नाही. जनकाचा व्यायी होता, सीतेचा सासरा होता, प्रभू रामचंद्राचा बाप होता राजा दशरथ. बायकोच्या मांडीवर मेला, अयोध्येतला एक माणूस जवळ नाही आला. आणि तो क्षत्रिय कुलातला राजा होता, तो काही दुबळी पार्टी नव्हती ती. क्षत्रिय कुलातला राजा होता. क्षत्रिय कुलातला राजा 56वी पिढी त्याची रामाची होती. पण राम वनवासात होता तर बाप मांडीवर बायकोच्या डोकं ठेवून मेला. अयोध्येतला एक माणूस आला नाही. आणि फडफडणारा जटायू आकाशातून गेला आणि रामाच्या मांडीवर मेला. एवढा उरफाटाने आहे. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय आणि रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाच्या जवळ मेलाय.